Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, life in Funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. महाराष्ट्रामध्ये सध्या नगर परिषदा नगरपंचायतीच्या निवडणुकींचा धडाका लागलेला आहे आणि आता निवडणुका अक्षरशः उद्या निवडणुका होणार आहेत. 288 ठिकाणी निवडणुका होत आहेत आणि ज्या पद्धतीने प्रचार सुरू आहे त्यातनं जे वादळ तयार झालंय महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा प्रत्येक निवडणूक कुठल्या ना कुठल्या पद्धतीने एक वादळ तयार करते. पण यावेळचं वादळ थोडं वेगळं आहे आणि अशाच पद्धतीचा वादळी प्रचार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पूर्ण महाराष्ट्रभर फिरून करतात ऍज इफ विधानसभेचीच निवडणूक सुरू आहे. त्यामुळे आपण शिंदे साहेबांशीच संपर्क साधणार आहोत, त्यांच्याशीच डायरेक्टली त्यांना विचारणार आहोत की तुम्ही एवढा जोरदार प्रचार जो करतायत, जसं काही विधानसभेची निवडणूक आहे, प्रत्येक निवडणूक सिरियसली कशी घेतली पाहिजे हे एकनाथ शिंदे दाखवून देतात असंच आपण म्हटलं पाहिजे एका पद्धतीने. आणि आता सुद्धा ते संभाजीनगरला आहेत, त्यामुळे आपण त्यांना झूमवर पकडलेलं आहे. तर शिंदे साहेब, सगळ्यात आधी मला हे समजून घ्यायचंय की तुम्ही जो काही धडाका लावलेला आहे प्रचाराचा, जसं काही विधानसभेची निवडणूक चालू आहे, एवढं इम्पॉर्टंट काय आहे तुमच्या पक्षासाठी ही निवडणूक, ज्या पद्धतीने तुम्ही प्रचार करताय त्याच्यात? आतापर्यंत कधीच स्थानिक निवडणुकांमध्ये एवढा प्रचार मी नव्हता बघितला. स्थानिक निवडणुका आमचा शिवसेना पक्ष, मुख्यमंत्री आणि आता या काळात पहिल्यांदाच माझ्या समोर आलेला आहे आणि त्यामुळे निवडणूक कुठली असू द्या ती निवडणुकीप्रमाणे घेतली पाहिजे अशा प्रकारची भूमिका माझी आहे. आणि त्याचबरोबर लोकसभा, विधानसभा ह्या आमच्या नेत्यांच्या निवडणुका असतात आणि या स्थानिक स्वराज्य संस्था कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात आणि त्यामुळे कार्यकर्त्यांच्या निवडणुका देखील गांभीर्याने घेतल्या पाहिजे ही अपेक्षा कार्यकर्त्यांची असते, कारण हेच कार्यकर्ते आम्हाला लोकसभेत आणि विधानसभेमध्ये जिंकून देत असतात. त्यामुळे ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे आणि त्यामुळे कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये देखील मी त्याच पद्धतीने या ठिकाणी प्रचाराला जात असतो. कार्यकर्त्यांची अपेक्षा असतो आपल्या नेत्याने यावं, आपला प्रचार करावा आणि ते मी करतोय. नाही, आणि तुमचा प्रचार तुम्ही असं फोनवरती उदय सामंतला फोन करताय, तुम्ही अजून कुठल्या मंत्र्यांना फोन करताय, लोक समोरून विचारतात, तुम्ही ताबडतोब त्यांना सांगता की हे ताबडतोब करून द्या वगैरे. ते कसं आहे की मला असं वाटतंय की तुमची स्पर्धा काहीतरी वेगळीच सुरू आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये, ज्या पद्धतीने तुम्ही या गोष्टी करतायत. आमच्यामध्ये कुठलीही स्पर्धा नाही. पहिली गोष्ट, अनेक ठिकाणी आमची महायुतीची एकत्र आम्ही लढतोय आणि काही ठिकाणी जिथं स्थानिक पातळीवर वेगळी गणित आहे त्या ठिकाणी कार्यकर्ते वेगवेगळ्या पद्धतीने लढत आहेत. परंतु शेवटी बघा, आम्ही महायुतीमध्ये केंद्रामध्ये आहोत, राज्यामध्ये आहोत. या स्थानिक स्वराज्यामध्ये निवडणुकीमध्ये थोड्याफार कुठेतरी वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही लढतो. याचा अर्थ काय स्पर्धा असं घेऊ नका तुम्ही. आम्ही मैत्रीपूर्ण लढतोय. आणि त्याचबरोबर जे फोनचं आपण म्हणालात, तर कार्यकर्त्यांची समोर बसलेल्या लोकांची अपेक्षा असते. गेले अनेक वर्ष हे काम रेंगाळलेलं आहे आणि त्यांना माझ्यावर विश्वास आहे की एकनाथ शिंदे बोलतात ते करतात. आणि मग जर कोणी मंत्री अवेलेबल झाला तर त्याला मी फोन करतो आणि बाबा हे सगळं आचारसंहिता संपल्यानंतर ताबडतोब या कामाला गती द्या. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या देखील त्या अपेक्षा असतात. त्यामुळे त्या शेवटी कार्यकर्त्याचं मन ठेवणं आणि नेत्याचं काम असतं, ते मी करतो. पण तुम्ही शिवसेनेच्या मंत्र्यांनाच फोन करता ना, उपमुख्यमंत्री, तुम्ही काय भाजपच्या मंत्र्यांना किंवा ह्यांना असं फोन नाही करत तुम्ही? पण असा कुठला प्रसंग आलाच नाही की दुसऱ्या पक्षाच्या किंवा मित्र पक्षाच्या मंत्र्यांच्या संबंधित काम. आता उद्योग आहे, उद्योग चालतो, नगर विकास विभाग आहे, आरोग्याचा प्रश्न मांडतात, काही शिक्षणाचा प्रश्न मांडतात, काही आपल्या प्रदूषणाचा. त्यामुळे ते सगळी जी खाती आहेत, विभाग आहेत, ते शिवसेनेकडे आहेत. त्यामुळे असं काही नाही की उद्या एखादा प्रश्न आला आणि मित्र पक्षाच्या मंत्र्याला फोन करावा लागला तर नक्कीच करणार. आणि नगर परिषदा ज्या आहेत, नगर परिषदा, नगरपंचायती, या बहुतांशी सर्व कामं नगर विकास विभागाशी जोडलेली असतात. त्यामुळे नगर विकास मंत्री मी समोरच असतो, त्यामुळे त्याच्यात अडचण नाही आहे. त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांची ढवळाढवळ नाही कुठे. आता ढवळाढवळ कुठे, आता इथे निवडणुकीचं शेवटचा दिवस आहे आणि काही आता तो विषय नाहीये. ठीक आहे.
पण एक 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 इंटरेस्टिंग गोष्ट अजून बघायला मिळाली की तुम्ही कॉम्पिटिशन खूप जास्त सिरियसली घेतली आहे. ज्या पद्धतीने तुमचा प्रचार सुरू आहे, विरोधक कुठे दिसतच नाही. असं वाटतं की भाजप आणि शिवसेनेमध्येच कॉम्पिटिशन आहे. तुम्हीच एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप करताय, तुम्हीच एकमेकांच्या विरुद्ध लोकांना उभे करताय, धडाक्याने प्रचार करताय. एका ठिकाणी फडणवीसांची सभा संपत नाही तोवर तुमची सभा सुरू होते. हे अंडरस्टँडिंग मध्ये चाललंय का अजून काही? म्हणजे ह्याच्यामध्ये तुमचं आपापसात आम्हीच आपापसात लढायचं, बाकी कोणाला लढूच द्यायचं नाही, असं काही चालू आहे की काय? नाही नाही, हे बिलकुल नाही. कारण आम्ही जिथं सभा असतात तिथे सभेला जातो आणि आम्ही आरोप, मी सभेमध्ये कुठलाही आरोप आपल्या मित्रपक्षावर करत नाही, केला नाही. मी एकच लाईन घेतलेली आहे, विकासाचा अजेंडा, डेव्हलपमेंट आणि स्थानिक पातळीवरचे प्रश्न सोडवायचे. त्या निवडणुका आहेत आणि त्यालाच लोकांच्या अपेक्षा आहेत की स्थानिक पातळीवर, तिथं काय मोठं राजकीय भाषण करून फायदा नाहीये. तिथे आपल्याला स्थानिक पातळीवरच्या विषयांशी निगडीत बोललं पाहिजे आणि त्यांना सोडवण्याचा मार्ग काय तो आपण केला पाहिजे. त्यामुळे इथं स्पर्धा नाही, काही नाही. आणि विरोधक जे आहेत, तुम्ही म्हणालात विरोधक दिसतच नाहीत. मला वाटतं त्यांनी एवढा सगळा प्रचार बघून पराभव मान्य केलेला दिसतोय असं वाटतं मला. पण तरी सुद्धा कसं आहे ना की शेवटी स्थानिक निवडणुकांचा प्रचार म्हटलं की थोडंसं काहीतरी भांडणं सुरू होतात. आणि आपण बघितलं सिंधुदुर्गमध्ये निलेश राणेंनी थेट आरोप लावला भारतीय जनता पार्टीच्या राज्यातल्या अध्यक्षांवरती, रवींद्र चव्हाणांवरती, की ते पैसे वाटत होते. आणि त्याच्यानंतर ते म्हणजे पूर्ण प्रकरण सगळं शिगेला पोचलं एका पद्धतीने. मग रवींद्र चव्हाण म्हणाले की 2 तारखेपर्यंत कमीत कमी मला युती टिकवायची. तर हे 2 तारखेची डेडलाईन काय आहे युती टिकवण्याची आणि काय आहे? रवींद्र चव्हाण महाराष्ट्राचे अध्यक्ष जेव्हा भाजपचे म्हणतात 2 तारखेपर्यंत युती टिकवायची म्हणून आम्हाला बोलायचं नाही, त्याचे अर्थ वेगळे निघू शकतात. बघा साहिलजी, ही युती जी आमची झालेली आहे शिवसेना भाजपची, आता काल परवाची युती नाहीये. ही बाळासाहेब असतानाची युती आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, अटल श्रद्धे अटेलजी, अडवाणीजी यांच्या काळातली ही युती आहे. आणि युती काय ही फक्त मतांसाठी किंवा राजकारणासाठी किंवा सत्तेसाठी झालेली नाही. एक विचारांची युती आहे, एक वैचारिक युती झालेली आहे, एक विचारधारेला धरून युती झालेली आहे आणि विकासाला धरून युती झालेली आहे. आणि त्यामुळे ही अशी छोटी मोठी काल परवा झालेली युती नाही. आता आमचे एनडीएचे प्रमुख, या देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी याचं नेतृत्व करतात, देशाला पुढे घेऊन जातात. एनडीए मजबूत करण्याचा त्यांचा विचार आहे. ते नेहमी बोलत असतात. एनडीएची जेव्हा बैठक असते तेव्हा आम्हाला बोलवतात. एनडीएतला मी प्रमुख घटक आहे. आणि म्हणून जेव्हा बिहारमध्ये निवडणुका झाल्या त्याही आपण पाहिल्या. एकत्रित निवडणुका लढल्या, एकत्र निवडणुका लढवल्याने काय फायदा होतो आणि लोकांचं कसा त्याला विकासासाठी देखील अजेंडा आपण कसा राबवू शकतो हे मोदीजींनी बिहारच्या निवडणुकीमध्ये दाखवून दिले. त्यामुळे ही युती जी आहे ही काल परवाची युती नाही. आणि आता एनडीएचे प्रमुख, देशाचे प्रधानमंत्री स्वतः त्यांच्या वक्तव्यातून जेव्हा आम्हाला भेटतात तेव्हाही बोलत असतात की आपल्याला एनडीए, आपलं गठबंधन मजबूतीने पुढे न्यायचं आहे. त्यामुळे बाकी तर विषयाला जास्त काही हे नाही. पण तरी सुद्धा हे तर जाणवतच आहे ना की युती धर्माला लागतच ना कुठेतरी. ज्यावेळेस तुमच्या पक्षाचे आमदार म्हणतात की भारतीय जनता पार्टीचे राज्यातले अध्यक्ष हे पैसे वाटप करतायत, तिकडे कल्याण डोंबिवलीमध्ये आपण बघतोय की तुमच्या लोकांना घेतलं जात आहे पक्षामध्ये. अंबरनाथला त्याच पद्धतीने झालं. फुलंब्रीला तुमचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार होता, त्यालाच पक्षामध्ये घेतलं गेलं. तुम्ही त्याच्यावरनं नाराज पण होतात. तुम्ही त्याच्यावरनं अमित शहाना जाऊन भेटलात सुद्धा, त्यांना सुद्धा सांगितलं की या गोष्टी होत आहेत. भाजपचं म्हणणं आहे की तुम्ही सुरुवात केली उल्हासनगरला. तर या सगळ्या गोष्टी पण या बाबतीमध्ये मुख्यमंत्र्यांशी आमची चर्चा झाली. मंत्री आमचे होते, मी स्वतः होतो. मी देखील वैयक्तिक मुख्यमंत्र्यांच्या बरोबर चर्चा झाली. मुख्यमंत्री म्हणाले युतीमध्ये आपण कुठलाही मतभेद होईल असं काम करूया नको. मी म्हणालो युतीला गालबोट लागेल असं कुठलंही काम आपण करायचं नाही. जे झालं ठीक आहे, परंतु आता यापुढे युती धर्म प्रत्येकाने पाळला पाहिजे. आम्ही युती धर्म पाळतोय, प्रत्येकाने युती धर्म पाळला पाहिजे अशी चर्चा त्या दिवशी झाली. आणि त्यांनी ठरवलं की माझ्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना भाजपच्या मी सांगेन, मी सांगितलं शिवसेनेच्या लोकांना मी सांगेन. त्यामुळे त्या दिवशी जी चर्चा झाली त्या चर्चेमध्ये हा सार आहे की त्या चर्चेमध्ये ठरलं आमचं की कुठल्याही परिस्थितीमध्ये युतीमध्ये तणाव होईल, युतीला गालबोट लागेल, युतीमध्ये संघर्ष होईल असं कुठल्याही नेत्याने करायचं नाही. पण तरी मला असं दिसतंय की एकनाथ शिंदेने ठरवलंय जशाच तसं उत्तर द्यायचं. मग कोणी असेल समोर, नाही म्हणजे भाजप असेल, कोणी असेल, जशाच तसं उत्तर. हे असं काही दिसतंय का? तुम्ही म्हणजे बिंदास आपण म्हणतो ना की तुम्ही सामोरं जाताय त्या गोष्टींना, असं
निवडणुकीमध्ये काय घरी बसायचं असतं काय, सामोरच जायचं असतं निवडणुकीला. आणि निवडणुकीला जाताना आपण काय बोलतोय याचं भान प्रत्येकाला असलं पाहिजे. एकनाथ शिंदेच्या वक्तव्यातून तुम्ही बघा, मी एक तर डेव्हलपमेंट ला महत्व देतोय आणि त्याचबरोबर ज्या काही योजना आपण केल्या, लाडकी बहीण योजना असेल, इतर योजना असेल, त्याला मी महत्व देतोय. आणि माझा फोकस आहे स्थानिक पातळीवरचे असलेले प्रश्न. स्थानिक पातळीवर ज्या ज्या काही नगर शहर नगर परिषदा मी पाहिल्या, त्या ठिकाणी विकासाची आवश्यकता आहे आणि मग त्याच मुद्द्याला घेऊन आम्ही निवडणूक लढवतोय. त्यामुळे माझं भाषण बघा तुम्ही प्रत्येक. राणेंचं काय, तुम्ही काल राणेंना भेटलात, सिंधुदुर्गातला वाद मिटला की सभा त्यांच्या घराच्या बाजूला होती आणि चहा प्यायला मी गेलो आणि सदिच्छा भेट होती. तिथं कुठलंही राजकीय भाष्यच झालं नाही, कारण मी 2 मिनिटं गेलो, चहा घेतली आणि तेवढ्यात फोन आला, उदय सामंत तिकडे होते, निलेश राणेचा, की ताबडतोब सभा आपण चालू करतोय. मी ताबडतोब गेलो. त्यामुळे तिथं कुठलंही राजकीय भाष्य नाही आणि ती सदिच्छा घराच्या बाजूलाच सभा होती. आणि ते महायुतीचे आमचे नेते आहेत. पण तुमच्या विरोधात आहेत ना सध्या तिकडे. अरे विरोध काय काय, एक निवडणुकीमध्ये विरोधात लढलो म्हणून काय एवढ्या वर्षाची युती काय तुटते काय? शिंदे साहेब, हे काय म्हणजे तिकडे सिंधुदुर्गामध्ये तुम्ही आणि उद्धव ठाकरे एकत्र आलेला, तुमचा पक्ष आणि युबीटी, आणि तिकडे निवडणूक लढवत आहेत भाजपच्या विरुद्ध. हे पण एक वेगळंच आहे ना काहीतरी एकदम. नाही, मला त्याची माहिती नाही, मला ती कल्पनाही नाही, माझ्यासमोर हा विषय आलाही नाही. बिलकुल. तुम्ही तुमच्या पक्षानुसार जाणार या सगळ्या याच्यामध्ये? नाही, आम्ही शिवसेना म्हणून ही निवडणूक लढवतोय. नंबर 1चा पक्ष होणार शिवसेना. विकासाच्या मुद्द्यावर आम्ही निवडणूक लढवतोय. स्थानिक मुद्दे, स्थानिक विषय, स्थानिक ज्या काही सोयी सुविधा याला घेऊन आम्ही निवडणूक लढवतोय. आणि या निवडणुका नगर परिषदेच्या, नगरपंचायतीच्या जास्त करून नगर विकास खात्याशी निगडीत असतात. त्यामुळे मला त्यांना न्याय द्यायचा आहे. आता बघा, प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचा वाढदिवस होता. मी काय ठराविक शिवसेनेच्या नगर परिषदांना नमो गार्डनसाठी पैसे नाही दिले. संपूर्ण नगर परिषदा जेवढ्या राज्यातल्या होत्या त्या सगळ्यांना आपण दिले. कारण का नाही नको देऊ? छोटे छोटे गार्डन, छोटी उद्यानं, तिथल्या मुलांना खेळायला बागडायला सोयी सुविधा. त्यामुळे इथं कुठलाही भेदभाव नाही. आता निवडणूक जी आहे, निवडणुकीच्या पद्धतीने स्थानिक मुद्द्यावर, विकासाच्या मुद्द्यावर आम्ही लढवतोय. ठीक आहे. मला एक शेवटचं विचारायचं आहे की सिंधुदुर्ग, रत्नागिरी, नाशिक, जळगाव, पालघर, ठाणे, हिंगोली, भंडारा, धुळे, बुलढाणा, परभणी या सगळ्या ठिकाणी शिवसेना वर्सेस भाजप संघर्ष आम्हाला नगर परिषदा, नगरपंचायतीमध्ये बघायला मिळतं. आता महानगरपालिकेच्या निवडणुका होतील. एक मिनिट साहिलजी, आता मी काल बघितलं रत्नागिरीमध्ये, रत्नागिरी पूर्ण जिल्ह्यामध्ये शिवसेना भाजपची युती. रायगडमध्ये मी पाहिलं अनेक ठिकाणी शिवसेना भाजपची युती. कोकणामध्ये अनेक ठिकाणी शिवसेना भाजपची युती आहे. सिंधुदुर्गामध्ये युती नाही, पण बाकी ठिकाणी सगळीकडे युती आहे. तिथेही युती करण्याचं राणे साहेब म्हणाले. मी आमच्या लोकांना सांगितलं युती करा. आपल्याला शेवटी या निवडणुका ज्या आहेत, या निवडणुका छोट्या असल्या तरी कार्यकर्त्याच्या निवडणुका आहेत. यानंतर लोकसभेच्या निवडणुका होतात. त्यामुळे कुठेही आपल्या याच्यामध्ये दुरावा होऊ नये ही माझी भूमिका असते. मी तुम्हाला माहिती आहे पहिल्यापासून युती धर्म प्रत्येकाने पाळावा आणि त्यामध्ये सगळ्याच आपल्या युतीचा फायदा आहे, आपल्या एनडीए घटक पक्षाचा फायदा आहे. शेवटचा प्रश्न सर, पुढच्या निवडणुकांमध्ये युती होणार? ठाणे, कल्याण, डोंबिवली सगळ्या ठिकाणी, मुंबईची तर गोष्ट झालेली आहे ऑलरेडी की युती होणार म्हणून, पण संघर्ष दिसतोय कल्याण डोंबिवलीला. काल सुद्धा तिकडे सगळं सुरू होतं की नक्की श्रेय कोणाचं त्याच्यावरनं. तुमच्या कार्यकर्त्यांनी रवींद्र चव्हाणांच्या समोर तिकडे प्रदर्शनं केली, श्रेयवादावरनं तिकडे. या बाबतीमध्ये मुख्यमंत्री महोदयांनी माझी चर्चा झालेली आहे की या महापालिकांच्या निवडणुका ज्या आहेत, या महापालिकांच्या निवडणुका युती म्हणून, महायुती म्हणून लढवावी आमची भूमिका आहे. मुख्यमंत्री म्हणाले की माझी तीच भूमिका आहे आणि आपण महापालिकेच्या निवडणुका महायुती म्हणून लढवाव्या अशी आमच्या दोघांची भूमिका आहे. शिवसेना नंबर 1चा पक्ष म्हणून तयार होईल या निवडणुकांनंतर? नंबर गेम काय, ते नंबर गेम? अरे हे सगळं मी तुम्हाला सांगतो, हे जनता जनार्दन ठरवत असेल. आणि तुम्हाला मी शेवटी सांगतो, हे किती काही झालं तरी सुद्धा या निवडणुकीचा सार जे आहे, या निवडणुकाचा रिझल्ट 3 तारखेला यामध्ये महायुतीच नंबर 1 असेल. सगळ्या मिळून आपण रिझल्ट पाहिल्यानंतर महायुतीच नंबर 1 असेल. आता ही गोष्ट अशी आहे की ही सगळ्यांना खरं तर प्रश्नामध्ये टाकणारी आहे. लढाई पण महायुतीमध्ये, जिंकणार पण महायुती,
नंबर 1 पण महायुती. नंबर महायुतीचाच 1 नंबर येईल. चला ठीक आहे. तिथे साहेब खूप खूप धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बोललात त्याच्याबद्दल. धन्यवाद, थँक्यू, आभारी आहे.